नमस्कार मंडळी, आज आपण करंजा जेट्टीवर आलो. तर इथून आज आपण अलिबागला जाणार आहोत. तर इथून 15 मिनिटं लागणार आहेत आपल्याला अलिबागला जाण्यासाठी. मित्रांनो, आता थोड्याच वेळात बोट येणार आहे. तर मंडळी, बोट आलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता, या बोटमध्ये आपण बाईकही घेऊन जाऊ शकतो. तर चला तर आतमध्ये जाऊन बघूया बोट कशी आहे ती. तर मंडळी, या बोटमध्ये 10 ते 12 बाईक बसतात. तर गाईज, आता आम्ही बोटच्या वरती आहोत, टॉपला. तर इथे कोणच नाही आहे, सर्व खाली बसलेले आहेत. तर मित्रांनो, करंजा ते रेवस जाण्यासाठी पर पर्सन 20 रुपये तिकीट आहे आणि मोटरसायकलचे 100 रुपये घेतात. तर मंडळी, आम्हाला वाशीवरून इथे येण्यासाठी 1 तास लागलेला आहे. तर ट्रॅफिक नसेल तर पावणा तासात पण आपण येऊ शकतो. तर मंडळी, आपण आता रेवस जेट्टीवर जाणार आहोत, करंजा जेट्टीवरून. करंजा जेट्टीवर तुम्हाला ताजी मच्छी भेटेल. तर तुम्ही पाहू शकता, एक बोट आलेली आहे मच्छी घेऊन. तर आता आपली बोट चालू झालेली आहे. तर 15 मिनिटात आपण रेवस जेट्टीवर पोहोचू. तर मित्रांनो, आता आपण रेवस जेट्टीवर पोहोचलोय. तर आता बाईक वर घेतील, तेही मी तुम्हाला दाखवतो. तर मंडळी, आज पाणी जास्त असल्या कारणाने इकडून बाईक चढवतात. नाहीतर तुम्ही पाहू शकता की इकडे बाईक चढवण्यासाठी छोटासा रस्ता केलेला आहे. तर इकडूनही बाईक चढवतात पाणी कमी असल्याने. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, रेवसवरून तर कितीला सुटते आणि करंजावरून कितीला सुटते ते टाईम टेबल इकडे लिहिलेलं आहे. तर मंडळी, तुम्ही आता पाहू शकता, उजव्या साईडला इथे या ठिकाणी आपल्याला बस थांबताना दिसते. इथे टमटमही आहेत. तर एक टमटमही अलिबागला घेऊन जातात आपल्याला. तर मंडळी, आता समोरून जी एस टी येते ती त्याच ठिकाणी थांबणार आहे, रेवस जेट्टीकडे. तर तिकडून आपल्याला टमटमचाही पर्याय आहे आणि एस टीचाही पर्याय आहे अलिबागला जाण्यासाठी. तर गाईज, फायनली आम्ही अलिबागला पोहोचलोय. थोडा नाश्ता करून नंतरच आम्ही बीचवर जाणार आहोत. तर बीचवर गेल्यानंतर बीचचा नजारा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, नाश्त्यामध्ये रगडा पॅटीस सांगितलेला आहे.
गरमागरम रगडा पॅटीस तयार झालेला आहे, तर आता खाऊया. तर मंडळी आज संडे असल्या कारणाने खूप गर्दी आहे. तर आपण पाहू शकता बीचवर किती गर्दी आहे ती. तर मंडळी या बाईकची एक राईड मारून बघूया आपण. तर मंडळी वाशीवरून आपल्याला करंजा बीचवर येण्यासाठी 1 तास लागला. तिकडून आपल्याला रेवस जेट्टीवर येण्यासाठी आपल्याला 15 मिनिटे लागले आणि रेवस जेट्टीवरून अलिबाग बीचवर येण्यासाठी आपल्याला 40 मिनिटे लागले. ट्रॅफिक कमी असली तर आपण 30 मिनिटातही अलिबाग बीचवर येऊ शकतो. तर गाईज माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा किल्ला दाखवला आहे. तर आज आम्ही किल्ल्यावर नाही जात, तर आज फक्त बीचवरच फिरत आहोत. तर मित्रांनो, वन डे पिकनिकचा जर प्लॅन करत असाल तर अलिबाग बीच हा चांगला पर्याय आहे. तर आपल्याला सकाळी जाऊन आपण संध्याकाळी आरामात येऊ शकतो. तर मंडळी आता पाणी कमी आहे, तर घोडागाडीने आपल्याला त्या किल्ल्यावर जावं लागेल. जेव्हा पाणी जास्त असतो तेव्हा बोटीने आपल्याला त्या किल्ल्यावर जायला लागतो. तर मंडळी डबल सीट सायकल आहे, तर आपण राईड मारून बघूया कसं वाटते ते या सायकलवर. तर मंडळी आता घरी निघायच्या अगोदर जेवायला हॉटेलमध्ये जात आहोत. तर मंडळी
आता जेवण्यासाठी आम्ही इथे हॉटेलवर आलो आहे. तर आता जेवण करून परत घरच्या प्रवासाला निघणार आहोत. तर मित्रांनो, चिकन अंडी ऑर्डर केलेली आहे आणि स्टार्टरमध्ये एक प्लेट मांदेली फ्राय पण ऑर्डर केलेली आहे. तर गाईज, जेवण तर झालेलं आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू आपण एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.